पाकिस्तान सोबत नुकत्याच जाहीर केलेल्या सीजफायर नंतर देशाच्या सुरक्षा बाबतीत एक महत्त्वाची हालचाल झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली आहे, ज्यामध्ये देशाच्या सुरक्षा आणि रणनीतिक तयारींची व्यापक समीक्षा करण्यात आली आहे। या उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशातील प्रमुख संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित तज्ञ सहभागी झाले होते। यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, चीफ अँड डिफेन्स स्टाफ, थलसेना, नौसेना आणि हवाई दल प्रमुखांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत LOC वरील परिस्थिती, गुप्तचर माहिती, पाकिस्तानकडून कोणत्याही संभाव्य उल्लंघनाची शक्यता आणि भारताची प्रतिसादात्मक रणनीती यावर सखोल चर्चा करण्यात आली। तसेच हे ठरविले गेले की जर पाकिस्तान सीजफायरच्या वचनाची पायमल्ली केली तर भारत प्रत्येक परिस्थितीत तीव्र प्रतिसाद देईल। परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे पाऊल भारताच्या शांतताप्रिय प्रतिमेला आंतरराष्ट्रीय मंचावर प्रदर्शित करण्याबरोबरच LOCच्या दोन्ही बाजूला शांती स्थापन करण्याच्या दिशेने एक ठोस प्रयत्न आहे। तरीही सरकारने स्पष्ट केले आहे की भारत त्यांच्या सुरक्षेचा कोणताही समझोता करणार नाही। पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना सीमावर्ती भागातील परिस्थितीवर सखोल लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। सध्या सीमांवर शांती आहे, परंतु सरकार आणि सुरक्षा एजन्सी प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत।